मांजरी परिसरातील कृष्णाकाठ भाविकांच्या गर्दीनं फुलला। मांजरी परिसरात कृष्णेकाठी चिंचलीस जाणाऱ्या भाविकांनी लिंब नेसण्यास गर्दी केली असून कृष्णाकाठ देवीच्या नावानं दुमदुमलाय। रायबाग तालुक्यातील श्री क्षेत्र चिंचली येथे मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त मुंबई, नाशिक, पुणे येथील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने यात्रेनिमित्त येत असतात। यावर्षी भाविकांची संख्या अधिक असून मांजरी परिसरात कृष्णेकाठी लिंब नेसण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांमुळे कृष्णाकाठ गजबजून गेलाय। चिंचली येथे यात्रेकरूंची संख्या अधिक असते, त्यामुळे भाविक कृष्णेकाठी पूजा मांडून लिंब नेसतात। सुप्रसिद्ध मायाक्का देवी चिंचली यात्रेसाठी पूर्वी कृष्णेकाठी बैलगाड्यांची गर्दी अधिक होती। सध्या बैलगाड्यांची संख्या कमी झाली असून चारचाकी वाहनांची संख्या अधिक असून परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे। नदीकाठी भाविक लिंब नेसत असल्यामुळे परिसरात नारळ, कापूर आदी पूजा साहित्याची दुकानं थाटली आहेत। भाविक पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत। सध्या यात्रेस प्रारंभ झाला असून रविवार दिनांक 16 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे। कृष्णा नदीच्या दोन्ही काठांवर भाविकांनी गर्दी केली असून चिंचलीस जाणाऱ्या मार्गावर भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे। माकुबाईच्या नावानं चांदोलच्या गजरानं परिसर दुमदुमून गेलाय। सोय कमी होते, जायची सोय केली पाहिजे, पाण्याची सोय केली पाहिजे, आंघोळीला वर नळाची सोय वगैरे मोटर लावून केली पाहिजे। सर्वात मूळ सुविधा जी पाहिजे ती स्त्रियांसाठी संडास बाथरूमची किंवा आंघोळीसाठी काहीतरी आडोसा बनवून देणे। म्हणजे देवस्थानाजवळही जसं की बाळूमामामध्ये बघितलं तर आपल्याला बरेचसे हॉल अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या, तसं इथे काहीतरी हॉल्स वगैरे स्त्रियांसाठी अवेलेबल असावेत। तसेच आरोग्यविषयक सुविधा पण इथे असाव्यात, काही इमर्जन्सी लागली वगैरे तर। आता जवळजवळ मला वाटते मी जसं कळतंय तसं बरेच वर्ष झाले येतो इथे, लहान असल्यापासूनच येते। म्हणजे माझे पप्पा आणि हे बरे 80 सालापासून जसं म्हणतात ना तसं ते ट्रॅव्हल्स करून यायचे, 50-50 सीटर ट्रॅव्हल्स, पण तेव्हा जागा अवेलेबल असायची। आता परिस्थिती अशी आहे की जागाच अवेलेबल नाही, त्यामुळे कालांतराने त्या ट्रॅव्हल्सचं प्रमाण किंवा बऱ्याचशा गोष्टींचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे। मंदिर ट्रस्टने बऱ्याचशा सुविधा पुरवल्या पाहिजे। जेवढे भाविक आपल्या महाराष्ट्रातून किंवा इतरही राज्यातून येतात, कर्नाटकमध्ये चिंचली मायाक्काला फक्त महाराष्ट्रातूनच नाही बरं इतर राज्यातूनही बरेचसे भाविक येतात, त्यामुळे त्यांची सोय व्हावी याच्याकडे जरा मंदिर प्रशासनाने आणि कर्नाटक राज्य सरकारने सुद्धा लक्ष देण्यात आलं।